मित्रांनो नमस्कार. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज 14 जानेवारी 2026 मकर संक्रांत. आजपासून दिवस कणाकणाने वाढत जाणार आहे. अर्थात माझ्यासाठी आजची ही तारीख एक सण म्हणून महत्त्वाची नाही, तर आज माझा 6वा कथासंग्रह त्याच्या प्रकाशनाचीही आज तारीख आहे आणि त्या संग्रहाचं नाव आहे प्रकाशवाट. मी हा संग्रह आपल्याला दाखवितो. अक्षरं उलटी उमटतात. याच्यावर जे मुखपृष्ठ दाखवलेलं आहे अतिशय दुर्गम असा डोंगराळ भाग दाखवलेला आहे आणि या ठिकाणी एक पाऊलवाट दाखवलेली आहे. या पाऊलवाटेने दोन इसम तिकडे पलीकडे आपल्या गावाकडे जाताना दाखवलेले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची दुर्गम ठिकाणी वसलेली गावं की ज्या गावात जायला नीट पायवाट सुद्धा नाही, 4-4, 5-5 किंवा कुठे कुठे 10-10 किलोमीटर पैदल जावं लागते. अशा गावाचा विकास काय होत असेल? आणि जर विकासच झाला नाही तर ह्या लोकांचा बाहेरच्या जगाशी संबंध कसा येईल? अशा प्रकारचं एक या गावाचं स्थितिजन्य वर्णन मी या कथासंग्रहामध्ये समाविष्ट असलेल्या प्रकाशवाट नावाच्या कथेमध्ये केलेला आहे. आणि मग तिथला एक जो एकमेव असा शिकलेला तरुण असतो की जो बंगलोरला IIT नोकरी करतो आणि ती नोकरी सोडून तो आपल्या गावासाठी परत येतो आणि गावाला सरधोपट मार्ग मिळाला पाहिजेत, म्हणजे रोड झाला पाहिजेत असं त्याला वाटते. आणि त्यासाठी तो जे काही करतो ती त्याची आयडिया अत्यंत अफलातून असते. त्याच्या गावच्या जबाबदार इसमांना, त्याच्यामध्ये सरपंच, त्याच्यामध्ये पाटील, त्याच्यामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष वगैरे अशा 5 जणांना तो भरीवर घालतो आणि एका दुर्गम कड्यावर असलेल्या पळसाच्या अशा झाडावर चढवून बसायला लावतो. म्हणजे उतरवून कड्यावर असते, ते कड्यावर असते डोंगराच्या किंवा त्या माळाच्या कड्यावर ते एक झाड असते आणि त्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात ह्या काही फारशा मजबूत नसतात, ते झाडही फार मोठं नसते, पण त्या झाडावर तो त्यांना बसायला लावतो. अर्थात गावासाठी मरण आलं तरी चालेल ही शिकवण तो त्यांच्या मनावर बिंबवतो. आणि मग तो अशा प्रकारचं हे जे आंदोलन आहे किंवा हे जे उपोषण आहे, हे उपोषण सरकारपर्यंत वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून पुरवतो. आणि मग तिथे सगळे जे काही सरकारचे अधिकारी असतात, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावरचे कलेक्टर वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे हालचाल करतात आणि त्यातून मग या गावाला वाट मंजूर होते. आणि म्हणून या संग्रहाचं नाव मी प्रकाशवाट किंवा त्या कथेचं नाव प्रकाशवाट आणि संग्रहाचं नावही प्रकाशवाट असं ठेवलेलं आहे. मला हे सांगायचं मित्रांनो की हा माझा 6वा संग्रह आहे आणि याआधी माझा मोहरलेला चंद्र या नावाचा कथासंग्रह आलेला होता. ही मेहतांनी काढलेली या संग्रहाची 3री आवृत्ती. अर्थात पहिली आवृत्ती मेहतांनीच काढली होती, ती 1994ला 1992ला. आणि आता तिची 3री आवृत्ती त्यांनी काढलेली आहे. हा एक संग्रह माझ्या
अत्यंत गाजलेल्या त्या काळातल्या ज्या कथा आहेत त्या याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या कथांनी मला फार मोठं नाव दिलेलं आहे. कथाकार म्हणून सुद्धा माझी नोंद या कथासंग्रहामुळे झालेली आहे. माझा दुसरा कथासंग्रह आहे झिंगू लुखू लुखू. थोडंसं नाव वेगळं वाटते, झिंगू लुखू लुखू. याचा अर्थ झिंगू नावाची एक मुलगी, झिंगी झिंगू, आणि ती लुखू लुखू आहे, म्हणजे अत्यंत किरकोळ देह यष्टीची आहे, किडकी आहे. आणि तिचं लग्न झाल्यानंतर मग सासरी गेल्यावर तिला जो विशेषतः सासूचा त्रास होतो तो यात नमूद केलेला आहे. माझी पत्नी सौ अरुणा हिने एक लोकगीत ऐकवलं होतं. ते असं होतं, झिंगू लुखू लुखू तू या कपाळाले कुखू, तू तोंड काऊन लाल, महा लग्न झालं काल, तुहा पती कुठं गेला, पाणी टाक त्याला, लाज वाटते मला. हे झिंगू आणि तिची एक मैत्रीण, या दोघांमधला हा संवाद आहे. तर अशा प्रकारे या कथासंग्रहामधल्या ज्या कथा आहेत साधारणतः त्या सगळ्या स्त्रियांच्या दुःख वेदना मांडणाऱ्या आहेत. त्यातलीच ही एक झिंगू लुकू लुकू नावाची कथा. हा कथासंग्रह मेहतांनी सुरुवातीला 1994 मध्ये प्रकाशित केला होता, म्हणजे पहिली आवृत्ती. आणि आता ही तिसरी आवृत्ती त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्याच्यानंतर माझा नंतरचा कथासंग्रह आहे नगर भोजन. जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबाद या प्रकाशनाने हा प्रकाशित केलेला आहे. आणि याचे प्रकाशनाचे वर्ष आहे 2009. याच्यामधल्याही कथा अशाच आहेत, अत्यंत वेदनादायी अशा, की ज्या वाचल्यानंतर वाचक हा अस्वस्थ झाल्याशिवाय, आणि कधी कधी एखाद्या कथेमध्ये ही अस्वस्थता वाढून त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नगर भोजन ही एक संकल्पना अशी आहे की ग्रामीण भागामध्ये एखादी आपल्यासाठी चांगली गोष्ट झाली तर मग देवाला नगर भोजन कबूल करतात. म्हणजे नवसासारखं आहे साधारणतः, की बुवा माझ्या भावाला मुलगा होऊ दे, मग मी तुझ्यासाठी नगर भोजन घालीन वगैरे वगैरे, अशी एक संकल्पना आहे. आणि तीच संकल्पना या कथासंग्रहामध्ये मी राबवलेली आहे. बहीण भावाचं पटते, पण बहीण आणि भावजईचं पटत नाही. एकाच गावात राहणारे आहे दोघी. भावजई इतकी द्वेष करते तिचा की सगळ्या गावाला जेवायला घालते. अर्थात मुंग्यांना सुद्धा, नगर भोजन असं असते की मुंग्यांना सुद्धा साखर टाकावी लागते, पाखरांना त्यांचा चारा द्यावा लागतो, पशुपक्ष्यांना गवत कडबा वगैरे टाकावा लागतो. तिथं ही भावजई मात्र बहिणीला नेमकं नगर भोजनाचं निमंत्रण देत नाही. आणि मग बहीण अस्वस्थ होते दिवसभर. तिला वाटते की आपल्या भावानं जे नगर भोजन केलेलं आहे ते पावणार नाही. रात्री खूप उशिरा ती एक प्रयास करते की किमान एखादा जरी कण आपल्याला आजच्या नगर भोजनाच्या अन्नातला भेटला तरी आपल्या भावाचं हे त्यानं केलेलं जे नगर भोजन आहे तेच त्याच्यासाठी चांगलं होईल, म्हणजे पावेल, देवाला पावेल. आणि मग ती रात्रीच्या वेळी अंधारात जिथे इस्ताऱ्या फेकून दिलेल्या असतात, पत्रावळ्या फेकून दिलेल्या असतात पंक्तीच्या, तिथे एखादा कण मिळतो का, एखाद्या पोळीचा तुकडा मिळतो का हे शोधायला जाते. तिथं आधीच कुत्रे आलेले असतात आणि कुत्र्यांच्या मधात ही गेल्यावर मग त्या कुत्र्यांची किळवण कुळकू सुरू होते. आणि मग हा आवाज जेव्हा कुत्र्यांचा वाढतो तेव्हा मग लोकांना शंका येते की काहीतरी इथे गडबड आहे. आणि तिथे मग बॅटरीच्या झोतात काही लोकांना ही दिसते आणि मग तिला हडळ म्हणून तिच्या मागं लोक लागतात.
ती पुढे आहे आणि लोक तिच्या पाठीमागे तिला दगड मारत 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 अत्यंत करून शेवट दाखवला नाही. लेखकांना अशा कथा का लिहाव्यात कळत नाही. लिहिताना पहिल्यांदा आम्हाला रडावं लागते, नंतर वाचक रडतो. असो, तर ही पहिलीच आवृत्ती आहे. याच्यानंतर याची आवृत्ती निघाली नाही. मरणदशा हा चौथा कथासंग्रह, मोठा कथासंग्रह आहे. याच्यामध्ये 20-22 कथा आहेत आणि हा इसाप प्रकाशन नांदेड यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेला आहे. याच्यातल्या कथाही तशाच आहेत. अगदी अलीकडच्या काळातल्या ज्या काही घटना घडल्या, ज्या मी वर्तमानपत्रातून वाचल्या आणि मग त्या वाचल्यावर मी अस्वस्थ झालो आणि त्याच्यावर मग मी ह्या कथा लिहिल्या. साधारणतः 2010 ते 2020 दरम्यान ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. एवढीच मी नोंद इथे करतो. मित्रांनो, हे सगळे जे माझे कथासंग्रह आहेत, या कथासंग्रहातल्या काही कथा त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा लागलेल्या आहेत. आता वेगळं ते सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 5वा आलेला कथासंग्रह हायवेवरची जमीन. विशेष सांगायचं म्हणजे हा जो मुखपृष्ठाचा फोटो आहे तो मी स्वतः काढलेला आहे. वाशिम हिंगोली हायवेवर काढलेला आहे आणि तो अतिशय जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं तो आलेला आहे. हा जो संग्रह आहे हा सारं काही बाबाराव मुसळे वाशिम अर्थात मी सुरू केलेलं प्रकाशन, या प्रकाशनानं काढलेलं आहे आणि याची सुद्धा साल 2024 आहे. 2024 मध्ये ह्या कथा आलेल्या आहेत. अर्थात अलीकडे जो समृद्धी महामार्ग झाला, त्या महामार्गासाठी ज्या लोकांनी जमिनी अधिग्रहण केल्या, अर्थात मुंबईमध्ये राहणाऱ्या वगैरे मुंबईला राहणाऱ्या अधिकारी किंवा कोणी नेते मंडळी असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत तसा एक विषय घेऊन ही कथा आलेली आहे. आणि याच्यातल्या बाकीच्या कथासुद्धा तशाच पद्धतीच्या आहेत की ज्या वाचकाला अत्यंत अस्वस्थ करतील. आणि शेवटचा हा प्रकाश वाट नावाचा कथासंग्रह, ज्याच्याबद्दल मी सविस्तर बोललो आणि याची प्रकाशनाची तारीख ही आजची आहे. प्रकाशन आहे सारं काही बाबाराव मुसळे. आणि यापुढे मी एक संकल्प केलेला आहे की अजून अशा पद्धतीचे किमान 4 तरी संग्रह माझे प्रकाशित होऊ शकतात. एवढ्या कथा माझ्याजवळ आहेत. अजूनही मी कथा लिहितो, पण एक काळ होता झपाटल्यासारखा 1970 ते 1990 या काळामध्ये इतक्या कथा लिहिल्या मी, कारण त्या काळात कथा लेखकच होतो मी. 1985 मध्ये माझी पहिली कादंबरी हल्या हल्या दुधुदे आली आणि त्याच्यानंतर 2004 मध्ये 1994 मध्ये पखाल कादंबरी आली आणि 2004 मध्ये वारुळ कादंबरी आली. त्याच्यानंतर मात्र मग मी कथेकाळा माझा ओढा संपला आणि मग माझ्या कादंबऱ्या एकामागून एक येऊ लागल्या. मित्रांनो, आपल्याकडून शुभेच्छा हव्या आहेत की माझा हा संकल्प किमान यावर्षी 3 कथासंग्रह मला माझ्या प्रकाशनातर्फे प्रकाशित करायचे आहेत, ते होत. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणास या नववर्षाच्या, तिळ संक्रांतीच्या, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.